ह्या असं केल्याने मृत्यू येईल. पण केलं त्यांनी. हा, मोह चुकला नाही ना त्यांना. पण काळजी ना बाई, कसं असतं ना, कावळा बसायची फांदी तुटायची असं पण असू शकतं. खरं खोटं परमेश्वराला ठाव. नमस्कार करा सगळ्यांनी आणि ईश्वर संपा बाबा, उदास होऊ नका. उद्या समजांना देवदर्शनाला जायचं आहे की नाही? अगदी. मन प्रसन्न ठेवा. चला आजी. हा बाबा, मी काय म्हणते, उद्या देवदर्शनावरून आपण परत येऊ ना, तेव्हा गाण्याच्या भेंड्या खेळायच्या का? चालेल ना? अगं आजीच्या घरी येऊन असं कसं विचारतेस का? तुला काय वाटेल ते कर. कर बाबा कर. पण आता चला, जायचं की नाही? उद्या सकाळी लवकर उठायचं ना. अमृता, अक्षय, तुम्हाला दोघांना लवकर उठावं लागेल बाबा. चला चला चला, आवरा आवरा. चला बरं. आणि आजी, उद्या दादाला वहिनीला उचलायचंय पण ना, पायऱ्या चढताना. या दोघांची वेगळी व्यवस्था केली आहे मी. नाही काकू, मी सगळ्यांबरोबरच झोपेन प्लीज. बाबो, काय संस्कार आहे पोरीवर. हा, कुठून आणलंस ग रत्न? गुणाची आहे ग पोरी. बर, चला चला. काहीतरी थापा मारलेल्या असतात. या अण्णांच्या बहिणी दुसऱ्याच कुठल्या तरी कारणाने गचकल्या असणार आहेत. सोनं काढायला गेल्यावर कशाला कोण मरायला मरतय तिकडे. कोणालाही मिळू नये म्हणून धाक घालून ठेवलाय माईंनी. आणि तिथलं सोनं गेलं तरी कळणार आहे कोणाला? कारण बघायला कोणीच जाणार नाही ना. ठरलं ठरलं, घाडग्यांचं सोनं घाडग्यांच्या सगळ्यात हुशार सुनेलाच मिळणार. म्हणजे कोणाला? मला, म्हणजेच वसुधा घाडगेला. कधी? लवकरच. जात्याला हात लाव माझ्या नादा, तूच माझा भगवंत, तूच माझा सखा. दीनानाथा भगवंता, तूच माझा सखा. काय लागली का झोप? हो माई, खूप छान. अगं बाय, हो, सगळं केवढं अद्भुत वाटतंय. म्हणजे फक्त पुस्तकात वाचलं होतं मी हे सगळं, आता प्रत्यक्षात पहिल्यांदाच अनुभवतीये. पण झोप लागली नाही व्यवस्थित? नाही, थंडी आहे आणि जागाही वेगळी आहे. नाही, बदलली असली तरी आपलीच वाटते ना. दळायचंय का तुला? पण ऍक्च्युली विचारायला घाबरत होते. माहिती नाहीये ना काही. अगं मला तरी कुठे येत होतं. मला सगळं आमच्या जाऊ बहिणीच तर शिकवलंय. तर त्याच शिकवतील तुला. काय हो? आम्हा मग बसतीस का? चालेल ना आजी, खरंच. आता अगं धावल की. हा दीडशाणा इथे काय करतोय? फोनवर कोणाची आणि काय बोलतोय ऐकायला हवं. हॅलो डॅड. डॅड तुम्ही लवकर या. कियाराला आवडणं मला जाम कठीण जाते आणि ती लग्नाच्या वेळेला काहीतरी गोंधळ घालू शकते. हो, माझं पूर्ण लक्ष आहे.
नाही, मी नाही निष्ठू देणार तिला इथून. पण तुम्ही लवकर या, तरच आमचं लग्न आज होऊ शकेल. बाकीची सगळी तयारी केली आहे, आता फक्त तुम्ही या. आणि डॅड, आता मी जाम वैतागलोय. काही करून आमचं लग्न आजच्या आज व्हायलाच हवं. तुम्ही या, मी वाट बघतोय. अरे बापरे, म्हणजे तो एडका आणि हा पांढरा कावळा या दोघांनी मिळून कियाराला इकडे डांबून ठेवलेलं दिसतंय. इथे सगळेच गेम खेळताय. वसुधा कियाराशी, कियाराचा बाप माझ्याशी. तो कियाराचा बाप एडका मला काय पत्ता लागू देत नव्हता, कियारा कुठे आहे सांगत नव्हता. पण मी शोधून काढलाच. आता बघतो मी यांचं लग्न कसं होतंय ते. कारण यांचं लग्न झालं की खेळ खालास. नाही नाही नाही, हे लग्न अजिबात होता कामा नये. या कियाराची तलवार सतत अक्षयच्या डोक्यावर टांगती राहायला हवी, म्हणजे पैशाचं झाड उगवेल. तुला हाऊस वाटली आता सगळं आलं नाही का? तुला सांगू का, या जाताला धावायला लावणं लय कठीण असतं ग. ते म्हणजे कसं वेगळं टेक्निक असतं. हा, टेक्निक बघ बाय तुझ्या भाषेत टेक्निक. ये 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 सोने ये. आहे ना तुला शिकवणारी. अगं बाय माझी नाच. बस बस. असं नाही ग, एक सोडायचा आणि एक दुडायचा. मी बघ कशी बसले. या तुमच्या 5 वारी साडीने लय घोळ केला माहितीये का. आमच्या बघ कशा 9 वारी साड्या, मारला काष्टा लागल्या कामाला. हो हा घे. वरती हाय मधी मधी कुठा पकडायचं बी टेक्निक असतं. हा टाक डाव्या हाताने. असं. आणि आता फिरीव. जड आहे खूप. मग हा जोर येण्यासाठी खावं लागतं जरा. बयो तुला सांगितलं नव्हतं. याचं आता असंच आहे, याला फिरवणं लय कठीण असतं. टेक्निक असतं ती वेगळं. संसाराचं जात काय कमी जड असतं. ते बी चालवायला लय साधावी लागते. टेक्निक जमावं लागतं, तेव्हा जाऊन असं घुरुघुरु 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 छान चालतं ते जात. मी करते की मदत तुला. मी आहे ना. चल अंगाशी. जात चाले घुरु घुरु पीठ येई घुरु घुरु येई माझ्या दीनानाथा तुझ माझा सखा जात्याला ग हात लाव माझ्या भगवंता सुख वाटे सांग माझ्या पांडुरंगा. Good.